मतदारसंघात रासपचे उमेदवार सोमनाथ चव्हाण यांनी सर्वसामान्य जनतेतून उदंड प्रतिसाद, प्रस्थापितांना धक्का देण्यासाठी युवकांचा पुढाकार। संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं वातावरण तापलंय। थंडीचा जोर थोडा वाढत आहे, तसा प्रचाराचा अंतिम टप्पाचाही जोर वाढलाय। कराड उत्तर मतदारसंघ 4 तालुक्यात विभागलेला आहे। नेते मंडळी गावोगावी प्रचार यंत्रणा राबवत आहेत। कराड उत्तर राजकीय मैदानात नवीन चेहरे निवडणुकीला सामोरे जात आहेत। कराड उत्तर मतदारसंघात राष्ट्रीय समाज पार्टी रासप यांनी प्रथमच तगडा उमेदवार दिलाय। सर्वसामान्य कुटुंबातून व लोकनियुक्त सरपंच ते सामाजिक कामात पुढाकार असणारे आई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे। कराड उत्तरमधील कोपर्डी हवेली जिल्हा परिषद गटात आज त्यांचा संपर्क दौरा व मतदारांच्या भेटी धडाका त्यांनी सुरू ठेवल्या। यावेळी मतदारांशी सुसंवाद साधला। ते म्हणाले की युवा शक्ती ही राष्ट्राची खरी संपत्ती आहे। आज युवकांनी मनात आणलं तर राष्ट्र घडवू शकतात। प्रत्येक पक्षात तेच ते उमेदवार असतात। राष्ट्रीय समाज पार्टीने प्रथम माझ्यासारख्या सर्वसामान्य तरुणांना संधी दिली आहे। कराड उत्तरमधील सुज्ञ जनता यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराशी नेहमी पाठीशी आहे। मला गावोगावी प्रचंड प्रतिसाद मिळत आहे। कराड उत्तरमध्ये प्रस्थापितांच्या विरोधात लढा देत असताना सर्वसामान्य जनता आपण लढा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असा आशीर्वाद देत आहे। त्यामुळे कराड उत्तरमध्ये रासपची शिट्टी वाजणार असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। यावेळी कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटात व सदाशिवगड ओगलेवाडी परिसर पदयात्रेत जोरदार प्रतिसाद मिळाला। विधानसभा निवडणुकीत युवक मतदारांची निर्णायक भूमिका ठरणार आहे। कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटात सुद्धा जोरदार प्रतिसाद मिळाला। वडोली, निळेश्वर, पार्लेसुर्ली, शामगाव, करवडी, वाघेरी, शहापूर, कामठी, टेंभू, कोरेगाव, सयापूर, रिसवड, अंतवडी व अन्य गावे या मतदार गावांमध्ये रासपच्या उमेदवाराला जनतेतून प्रचंड प्रतिसाद मिळाला। यावेळी विकास तुपे, महादेव चव्हाण, श्रीकांत चव्हाण, संदीप चव्हाण, किसन लोंढे, विक्रम चव्हाण, कैलास चव्हाण, अमित पवार, जयवंत पवार, बाळासाहेब पवार मोठ्या प्रमाणात युवक मतदार माता भगिनी यांनी प्रचंड प्रतिसाद दिला। युवकांचा उत्साह होता। पॉवर मराठी न्यूज नेटवर्क कडे कराड एकच नजर चौफेर खबर। पॉवर मराठी न्यूज।